आजपर्यंत आपण खूप सारे फ्लॅट बघितलेत, पण आज आपण अशा एक सेलिब्रिटीचा फ्लॅट बघणार आहे की ज्यांचे मूवीज आणि सिरियल्स तुम्ही बघितलेले आहेत. त्यांचं नाव आहे वन अँड ओनली एकता कपूर. हो, बरोबर ऐकताय तुम्ही. तर ह्यांचा आज आपण 5 BHKचा फ्लॅट बघायला जाणार आहे. चला तर तुमच्यासोबत मी ह्याची टूर करतो. एक्सक्यूज मी येस. सर, एकता कपूर मॅमचा कोणता फ्लोअर आहे? 23rd फ्लोर. ओके, थँक्यू. वेलकम. काय वाटतं विनायक, कसा असेल फ्लॅट? सर मी तर बघितलंय फ्लॅट. आता तुमची रिॲक्शन बघू आपण. ओके, मी तर फर्स्ट टाइम व्हिजिट करतोय. येस. लेट्स सी. ओके, लॉबी. एका फ्लोअरला 3 लिफ्ट आहेत आणि पर फ्लोअर एक अपार्टमेंट. नाईस. आणि लॉबी पण कसली लक्झुरियस आहे. फुल सेलिब्रिटी फिलिंग आहे. एंट्रन्स केल्यावर हो. सो हे आय थिंक वेटिंग रूम टाईप आहे. जबरदस्त. इंटेरियर पण खूप छान केलं आहे. ओ माय गॉड, कसला जबरदस्त आहे लिव्हिंग एरिया. है ना? एकच नंबर. म्हणजे 1 2 3 4 5 6 10-15 तर गेस्ट आरामशीर एवढ्या जागेत बसून जातील. मला तर वाटतं एक 1000-1200 स्क्वेअर फीटचा लिव्हिंग अँड डायनिंग आहे. हो ना? येस. आणि लिव्हिंगच्या शेजारी सी डायनिंगची स्पेस. सो 10 लोकांची तर ही स्पेस आहे बाई. जबरदस्त. म्हणजे एवढा सुंदर. आणि हे शँटलियर मी तर मूवीज किंवा मग असं 5 स्टार हॉटेलमध्ये बघितलं. एवढं लक्झरियस आणि एवढं ग्रँड फिलिंग देत आहे ना, जबरदस्त. या बाजूला काय बाल्कनी आहे का? हां सर, व्ह्यू बघा बाहेरनं. अरे हा तर पूर्ण मुंबई बँगलोर हायवेचा व्ह्यू आहे. हो. काय व्ह्यू दिसतोय. आणि पावसात तर खूपच सुंदर वाटतंय. केवढी स्पेशियस बाल्कनी ही. हा, जबरदस्त. आणि व्ह्यू तर त्याच्यापेक्षा एक नंबर आहे. 360 व्ह्यू भेटतो इथून. तर एवढा मोठा फ्लॅट, 360 व्ह्यू. भाई अजून काय पाहिजे यार. बाकीचे बेडरूम कुठे आहेत? सर इथं 2 बेडरूम आहे, इथं 3 आहे. आणि या साईडला किचन आहे. ओके, किचन बघूया भाई. जेवण जर इथे बनते तर किचन पण काहीतरी स्पेशलच असेल. तर किचन खूप सुंदर. हा ना. अरे बापरे, खूप लक्झरियस. ओके, आयरन प्लॅटफॉर्म इथे आहे. इथे कुकिंग प्लॅटफॉर्म, मायक्रोवेव्ह, बाकीच्या गोष्टी त्या बाजूला. ओ, किचनला पण विंडो दिली आहे. सो व्ह्यू हाच जो लिव्हिंगचा व्ह्यू आहे तो किचन मधून भेटतोय. क्या बात आहे यार. ओहो, हे आय थिंक व्हायरल. हे रील्स वरती बघितलं. हो, रील्सवर बघितलं हे. आय थिंक आता बंद आहे किंवा मला वापरता येत नाही असं असेल काही. हो, इथे ड्राय बाल्कनी आहे. सर ड्राय हो. बाल्कनी अशी कधीच बघितली नाही. ड्राय बाल्कनी आहे का काय आहे? एवढी मोठी. हां. आणि हा व्ह्यू आहे ड्राय बाल्कनी सोबत. येस. वाव. इथे सकाळचा चहा, कॉफी आणि हा व्ह्यू एकच नंबर भाई. सर इथं पण एक सर्वंट रूम आहे. हा का? ओहो. ओके, सो सर्वंटला बाकी ठिकाणी जायची गरज नाही. किचनच्या शेजारी सर्वंटचं आहे. ओके, नाईस. ओके, त्याचा वॉशरूम पण आहे इथे सर्वंटचा. नाईस नाईस, खूप छान. बेस्ट या. सर्वंट रूम अटॅचच आहे. खूप बारीक. ओके. ओके, आणि बाकीचे रूम्स कुठे आहेत? इथं 3 आहे. ओके, मग कुठलं बघायचं आपण? मला तर हा फ्लॅट बघून प्रेमात पडलो या फ्लॅटच्या. एवढा सुंदर, एवढा लक्झरियस, जबरदस्त यार. अच्छा, इथे पावडर रूम आहे का? ओ नाईस. पावडर रूम पण खूप लक्झरियस आहे. ओ हो, इथे बार काउंटर. सो सॅटर्डे पार्टीला बाहेर जायची गरजच नाहीये, इकडेच. ही एक बेडरूम आहे. आपण ही फर्स्ट आहे ना रे? फर्स्ट बेडरूम बघितलं. हो. ओके, ह्याला पण बाल्कनी आहे.
सो लिव्हिंगला बाल्कनी आहे, किचनला बाल्कनी आहे, बेडरूमला बाल्कनी आहे आणि सगळीकडून 360 व्ह्यू आहे पुण्याचा. राईट. जबरदस्त. आणि शँडलर, बेड प्लेसमेंट, वुडन फ्लोरिंग खूप छान आणि लक्झरियस वाटतंय. अरे बापरे. वॉशरूम इकडे. हो 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 हो, जबरदस्त. रोज गोल्ड फिटिंग्स, कोलर ब्रँडचे. हा तर बेरशेल फ्लॅट आहे ना? राईट. ओके. सो सगळे म्हणजे इथे काहीच राहणार नाहीये, पूर्ण हे राहणार आहे. सो कस्टमाइज जशी आवड आहे त्याप्रमाणे करता येईल. ओके, इथे एक बेडरूम आहे, इथे एक बेडरूम आहे. हां, ही मास्टर बेडरूम आहे. ओके, मग मास्टर बेडरूम आपण पहिली बघूया. हो हो. वेट वेट, लेफ्टला पण आहे. अरे बापरे, एवढा मोठं वॉकिंग वॉर्डरोब. डेडिकेटेड. फक्त Dedicated? wardrobe साठी एवढा आणि हे तर मला असं वाटतं मी व्हॅनिटी व्हॅन मध्ये आहे. आहे ना. ही लाइटिंग आणि हा जो फील खूप स्पेशियस हा वॉकिंग वॉर्डरोब आहे. म्हणजे वॉकिंग वॉर्डरोब इथे आलाय तर बेड प्लेसमेंट आणि बेड पण खूप मोठं होईल. ओके, ही मास्टर वॉशरूम आहे. ही पण खूप स्पेशियस आणि लक्झरियस आहे. ओके, वेट एरिया, ड्राय एरिया सेपरेट आहे. जबरदस्त जबरदस्त. इकडे आहे का? येस. हो. ओ माय गॉड, भाई हे काय, केवढा स्पेशियस बेडरूम आहे. तू तिकडे थांबलाय, मी ह्या कोपऱ्यात आहे. केवढी लक्झरियस आणि मोठी बेडरूम आहे. आणि हे जे काय केलंय ना, जे आर्टिफॅक्ट खूप लक्झरियस आणि खूप जबरदस्त वाटतंय. आणि हा जो शँडलर आहे तो पण जबरदस्त आहे, खूप भारी. ओके, या बाजूला काय विंडो आहे का? नाही नाही, बाल्कनी. अच्छा, इथे पण बाल्कनी. प्रत्येक ह्याला बाल्कनी आहे? नाही, फक्त एकाला बाल्कनी नाही, बाकी फक्त एकाला नाही, पण प्रत्येक इकडून व्ह्यू सगळ्यांना आहे. सगळ्यांनाच आहे. अई रे रे रे, काय व्ह्यू आहे यार. एवढा जबरदस्त फ्लॅट आहे, कुठे बाहेर जायची गरज नाहीये. खूप छान व्ह्यू आहे. पुण्याचा सगळं मुंबई बँगलोर हायवे आणि इथून पूर्ण पुणेच दिसल्यासारखं आहे. बेस्ट बेस्ट. आणि बाकीचे बेडरूम्स कुठे आहेत? इथं लेफ्टला. ओके, लेफ्टला आहेत का? लिव्हिंगच्या पुढे आल्यावर. दोन बेडरूम्स आहेत तिथे. हो. तो कुठली वाली? ओके. अरे ही काय तुषार कपूरची बेडरूम आहे काय? ओम शांती ओम मध्ये असंच होतं. शँडलर. एवढा भारी व्ह्यू ह्या बेडरूम मधून भेटतोय. सर त्या बेडरूमचं तर अजून भारी आहे. हा का? अरे, आणि हे पण बाल्कनी मध्ये पण खूप भारी बनवलंय. आणि हा व्ह्यू बेड पासून डायरेक्ट भेटतोय. येस. जबरदस्त. म्हणजे ही प्रॉपर्टी ज्या लोकांसाठी ज्यांना व्ह्यू 360 डिग्री हवा आहे आणि व्हेंटिलेशन, लाईट, वास्तू, त्याच लोकांसाठी. कारण एकता कपूरने हा जो फ्लॅट आहे मला वाटतं पूर्ण वास्तूनुसार बनवलाय आणि लाईट व्हेंटिलेशनचं पूर्ण काळजी घेतली आहे. काय म्हणतोस विनायक? बरोबर आहे. ओके, इथे वॉर्डरोबची पण स्पेस आहे. राईट. आणि हा राऊंड बेड. बेस्ट बेस्ट. इथे वॉशरूम आहे. ओके. येस. मी फ्लॅट बघून बघून दमलो भाई. एवढा मोठा फ्लॅट आणि एवढा लक्झरियस फ्लॅट, खूप जबरदस्त. ज्यांनी याचा आर्किटेक्ट केलंय ना, खूप विचारपूर्वक आणि खूप सुंदर असं केलंय. अच्छा, ही जितेंद्रजींची बेडरूम वाटते. ओके, सो इथे ड्रेसिंग एरिया. ओ, वॉशरूम इकडे. वॉशरूम पण कसलं प्रीमियम आहे. ब्लॅक थीम, म्हणजे थीमनी ठेवलेलं आहे काही. सगळे वॉशरूम डिफरंट होते. हा ना. बेस्ट बेस्ट. ओ हो, जितेंद्र सरांची चेअर, इथे बसून स्क्रिप्ट वाचणार. नाईस. ओ माय गॉड, कसं आहे व्ह्यू? बेस्ट. शँडलर, राईटला जो व्ह्यू, लेफ्टला व्ह्यू आणि बेड इथे. सो म्हणजे सकाळ सकाळ उठल्यानंतर फ्रेश लाईट तर येईलच आणि त्यासोबत हा जो व्ह्यू आहे, याच आय थिंक ह्याच फ्लॅटला, फ्लॅटला बोलतोय, याच बेडरूमला फक्त बाल्कनी नाहीये. नाही. राईट. पण केवढा भारी बेडरूम आहे यार हा. राईट. पूर्ण म्हणजे व्ह्यूज आणि सगळ्याच गोष्टी ह्या अपार्टमेंटच्या जबरदस्त आहेत. हा फ्लॅट मला तर खूप आवडलाय. मला वाटतं तुम्हाला पण आवडला असेल. खूप लक्झरियस, खूप जबरदस्त आणि खूप थॉटफुली बनवलेला हा फ्लॅट आहे. म्हणजे साधारण 5,000 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे हा. तर आता फर्निश युनिट आहे
हा तर शो फ्लॅट राहणार आहे, पण इथे बेअर शेल फ्लॅट भेटणार आहे. सो तुम्ही तुमच्या पद्धतीने कस्टमाइज करू शकता, तुमच्या पद्धतीने वॉशरूमचे फिटिंग्स करू शकतात, बाल्कनी तशी डिझाईन करू शकतात, लिव्हिंग, डायनिंग, बेडरूम, किचन सगळ्या गोष्टी तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. आणि ह्या जो केलाय तो खूपच जबरदस्त केलाय. जर हा फ्लॅट तर मी फर्स्ट टाइम व्हिजिट केला, मला ते खूप आवडलाय. मी तुम्हाला 1001% सांगतो, तुम्हाला पण हा फ्लॅट खूप आवडेल. तुमचं जर बजेट लक्झरियस अपार्टमेंटकडे, जर तुम्ही बघताय की एक लक्झरियस अपार्टमेंट असावा, 5000 स्क्वेअर फीटचा असावा, तुमची फॅमिली मोठी आहे, हा फ्लॅट बेस्ट आहे. आणि ह्याच्यासोबत 4 कार पार्किंग भेटत आहे. सो प्रायव्हसी खूप चांगली आहे, सिक्युरिटी राहणार, ॲम्युनिटीज सगळ्या आहेत इथे. खूप जबरदस्त आहे, मला तर खूप आवडलाय. या फ्लॅटची तुम्हाला पण व्हिजिट करायची असेल एक्सक्लुझिव्ह, मला कॉल करा, व्हॉट्सॲप करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.